धर्मेंद्र प्रधान हे संघाच्या शिस्तीत तयार झालेले कार्यकर्ते होते। मागच्या जवळजवळ 4 दशकांचा त्यांचा राजकारणातला सहभाग होता। त्यांनी ओडिशामध्ये त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून दिल्लीमध्ये वेगवेगळ्या लेवल्सवरती काम केलेलं होतं आणि त्यांचा आलेख हा कंटिन्युअसली वर चाललेला होता। या अवस्थेत असताना आणि संघाचा आशीर्वाद असताना देखील धर्मेंद्र प्रधानांसारखा माणूस राजीनामा देईल याच्यावर कुणाचा विश्वास बसला नसता। पण जर मागच्या काही दिवसांमध्ये, विशेषतः मागच्या 3 ते 4 दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या जर बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा सीजेपी साठी आणि विरोधी पक्षांसाठी सर्वांसाठी एक सरप्राईज होता। कुणालाच वाटलं नव्हतं की सरकार एवढ्या लवकर तो राजीनामा घेईल, कारण जर तो घ्यायचा असता तर मागच्या तो महिन्याभरात अगोदरच झाला असता। मग धर्मेंद्र प्रधानांचा सरकारनं राजीनामा अचानकपणे का घेतला? असं काय घडलं मागच्या 2-3 दिवसात की सरकारला वाटायला लागलं की आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यायची वेळ आलेली आहे? नेमकं काय काय घडलं, कशा पद्धतीने या गोष्टी तिथपर्यंत पोहोचल्या ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। तुम्ही म्हणाल राजीनामा का दिला? या प्रश्नाचं उत्तर अत्यंत सोपं आहे, कारण ज्या पद्धतीचं प्रेशर बिल्डअप झालेलं होतं, कॉकरोच जनता पार्टीने केलं होतं, त्याच्याशिवाय विरोधी पक्षांनी केलं होतं, याच्या परिस्थितीमध्ये सरकारकडे दुसरा काही उपाय नव्हता असं देखील काही लोकांना वाटेल, पण तसं प्रत्यक्षात घडलं नाही। 2015ला याच देशाचे गृहमंत्री होते राजनाथ सिंग, त्यांनी सांगितलं होतं की हे सरकार म्हणजे यूपीए सरकार नाही, या सरकारमध्ये इस्तीफे नाही होते, त्यागपत्र नाही होते असं त्यांनी सांगितलं होतं। ही बीजेपीची पॉलिसी होती आणि या पॉलिसीमध्ये सरकार मजबूत आहे आणि सरकार कणखर आहे हे दिसत असतं। त्यामुळे बीजेपीने ही पॉलिसी कायम ठेवलेली, आजपर्यंत हे घडलं नव्हतं। मग यावेळेला का घडलं हे जर बघितलं तर थोडीशी आपल्याला क्रोनॉलॉजी बघायला पाहिजे। नेमकं प्रेशर बिल्डअप कसं झालं, कधी झालं आणि कुठल्या क्षणाला तो ब्रेकिंग पॉइंट आला ज्यावेळेला धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावाच लागला। त्यामुळे भाजपची एक पॉलिसी क्लिअर होती की धर्मेंद्र प्रधान काहीही झालं तरी राजीनामा देणार नाहीत। सोनम वांगचुक आणि कॉकरोच जनता पार्टी यांना सरकारनं यशस्वीपणे वेगळं काढलेलं होतं। सोनम वांगचुक हे हॉस्पिटलमध्ये होते आणि ते सरकारबरोबर चर्चा करत होते। सीजेपी देखील एकदा चर्चेला बसलेली होती, पण त्यांनी आपल्या मागण्यांवर ते ठाम राहिले। त्यामुळे सीजेपी बरोबर पुढे चर्चा होणार नाही की काय असं वाटत होतं। दुसऱ्या दिवशी 23 तारखेला घडलं असं की सोनम वांगचुक यांनी 23 तारखेच्या रात्री उशिरा आपलं उपोषण मागे घेतलं। त्यांनी जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीमध्ये आपलं उपोषण संपवलं, त्यांच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या। दुसऱ्या बाजूला सीजेपी बरोबर 22 तारखेला एक मीटिंग झालेली होती जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंग यांची। यावेळेला दोघांच्या मध्ये एक डेडलॉक तयार झाला, कारण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा तर होणार नाही, बाकीच्या 2 मागण्या होत्या त्या सरकार मान्य करायला किंवा त्याच्यावर विचार करायला तयार होतं। याच्याशिवाय मधल्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील एक ट्विट केलं। नंतर 23 तारखेला रात्री त्यांनी सोनम वांगचुक यांच्यासाठी पुन्हा एक ट्विट केलं। दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी एक जेनझी सारखा एकदम नवीन टिपिकल नवीन पद्धतीतला एक व्हिडिओ केला, जो इंस्टाग्रामवर टाकला, जो भरपूर व्हायरल झाला। या सगळ्या गोष्टींमुळे गव्हर्नमेंट चेक करायचा प्रयत्न करत होतं की खरोखर आपल्याला राजीनामा द्यायची गरज आहे काय, की आपण आहे त्या परिस्थितीमध्ये मॅनेज करू शकतो। पण हे सगळं होत असताना सरकार या सगळ्या गोष्टी टेस्ट करत असताना देखील सरकारला एक गोष्ट माहिती होती की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही या सगळ्या आंदोलनातली सगळ्यात एक अडचणीची गोष्ट झालेली आहे। आणि 24 तारखेला जी मीटिंग झाली, या 24 तारखेच्या मीटिंगमध्ये सीजेपीचे लीडर्स होते रांका आणि दास, या दोघांनी स्पष्टच सांगितलं जर राजीनामा देणार नसाल तर पुढच्या चर्चा करण्यात देखील काही अर्थ नाही असं त्यांनी सांगितलं होतं। आणि त्यावेळेला सरकारनं 1 दिवसाची मुदत मागितलेली होती। सरकारनं त्यावेळेला 1 दिवसाची मुदत मागितलेली होती, म्हणजे सरकार थोडंसं बॅकफुटवर आलेलं होतं 24 तारखेला, कारण 23 तारखेला दिल्लीमध्ये एक महत्वाची गोष्ट घडलेली होती। 23 तारखेला दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक कार्यक्रम होता। या कार्यक्रमाचं नाव होतं विश्व मांगल्य सभा। हा कार्यक्रम होता आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आणि या कार्यक्रमाचा मुख्य विषय होता युगानुकूल मातृत्व। आणि या कार्यक्रमामध्ये बोलण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते संघाचे सरसंघचालक मोहन भागवत। मोहन भागवत ह्या विषयावर बोलणार होते। या कार्यक्रमात त्यांनी सीजेपी बद्दल, जंतर मंतर बद्दल, मोदी सरकार, भारत सरकार, धर्मेंद्र प्रधान या कुठल्याही विषयावर एक शब्द देखील बोलले नाहीत। पण त्यांचा विषय होता मातृत्वाचा। या विषयामध्ये त्यांनी काही स्टेटमेंट्स दिले, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आमचा काळ वेगळा होता, आमच्या काळामध्ये
आज्ञा आम्ही स्वीकारायचो आणि वरचे लोक आम्हाला आज्ञा द्यायचे, ते आम्ही पाळायचो. पण आताचा काळ वेगळा आहे, आताचे तरुण वेगळे आहेत. आताच्या तरुण लोकांना आज्ञा दिलेलं चालत नाही, त्यांच्याबरोबर डायलॉग करायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे आणि त्यांना समजून विषय सांगायला पाहिजे. त्यांच्याशी तुम्ही चर्चा न करता त्यांना आज्ञा द्यायचा प्रयत्न करत असाल तर ते चालणार नाही, हे मोहन भागवतांनी सांगितलं. मोहन भागवत जे काही या कार्यक्रमात बोलले ते स्पष्ट आणि ते सगळीकडे पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल आहे असं बोलले. आता याच्यानंतर मोहन भागवत दिल्लीमध्ये असताना सरकार आणि मोहन भागवत यांच्यामध्ये काय मीटिंग झाल्या, काय चर्चा झाली किंवा त्यांच्यामध्ये जे फोनवर संवाद झाला असेल याच्याबद्दलची कुठलीही डिटेल पब्लिक डोमेनमध्ये नाही. पण असं म्हटलं जातंय की कारण लोकसत्तानं अशा पद्धतीची एक बातमी दिली की कदाचित संघानंच भारत सरकारवरती एक प्रेशर बिल्ड केलं असावं की आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यायची वेळ झालेली आहे. कारण आपल्याला माहिती आहे की धर्मेंद्र प्रधान हे संघाच्या मुशीतून तयार झालेले नेते आहेत आणि संघाच्या नेत्याला जर हात लावायचा असेल तर किमान संघाचं कन्फर्मेशन त्यासाठी पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधानांच्या बाबतीत हेच संघाचं कन्फर्मेशन होतं की आता त्यांची जायची वेळ झालेली आहे. त्यामुळे 23 तारखेनंतर कदाचित या गोष्टी वेगानं घडल्या आणि 24 तारखेला जेव्हा CJP आणि सरकार यांची मीटिंग झाली त्यावेळेला सरकारनं 1 दिवसाचा वेळ मागितला, ज्यामध्ये सरकार टेस्ट करायचा प्रयत्न करत होतं की खरोखर राजीनामा द्यायची गरज आहे काय. त्यावेळेला सरकारची मनातल्या मनात तयारी झालेली होती की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आपण घेऊ शकतो. भाजप सरकारमध्ये 2 अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे सरकार मजबूत असं दिसलं पाहिजे आणि सरकार क्लीन आणि स्वच्छ दिसलं पाहिजे. सरकार क्लीन दिसायला, स्वच्छ दिसायला मोदी नेहमी प्रयत्नशील असतात आणि हे दिसण्यासाठी सर्वात मोठी अडचण आता सरकारला येत होती ती म्हणजे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा. जेव्हा 22 तारखेनंतर प्रेशर बिल्ड व्हायला लागलं आणि जंतर मंतरवरती तरुणांची गर्दी व्हायला लागली, सगळ्या देशाच्या वेगवेगळ्या राज्याच्या राजधानीमध्ये देखील गर्दी व्हायला लागली आणि हे सगळं जे आंदोलन होतं ते धर्मेंद्र प्रधानांच्यावरून वळून आता नरेंद्र मोदींच्या विरोधात जायला लागलं. त्यावेळेला नरेंद्र मोदींच्या लक्षात आलं की आता सरकारची क्लीन इमेज वाचवण्याच्या नादात पडण्यात काही अर्थ नाही. नरेंद्र मोदींची जी क्लीन इमेज आहे, नरेंद्र मोदींच्या बद्दलचं जे एक लोकांचं मत आहे की नरेंद्र मोदी ना खाऊंगा ना खाणे दूंगा अशा प्रकारचे नेते आहेत, ह्या इमेजला धक्का लागायला नको, ही आता सरकारची सर्वात पहिली प्रायोरिटी होती. कारण धर्मेंद्र प्रधानांना वाचवण्याच्या नादात नरेंद्र मोदींच्या या इमेजला धक्का लागायला लागला. त्यावेळेला नरेंद्र मोदींनी देखील मग ह्या राजीनाम्याच्या गोष्टीला सिरियसली घेतलं. तोपर्यंत संघाचं प्रेशर आलेलंच होतं आणि दोन्ही बाजू कन्फर्म झाल्यामुळं 24 तारखेला राजीनामा रेडी होता. पण तरीही सरकारनं टेस्ट करण्यासाठी 1 दिवस मागून घेतला आणि त्यांना लक्षात आलं की 24 तारखेनंतर 25 तारखेपर्यंत ऍक्च्युली जंतर मंतरवर गर्दी वाढली. नरेंद्र मोदींनी 2 व्हिडिओ केले तरीही जंतर मंतरवर गर्दी वाढत होती आणि लोकांच्या मध्ये, आणि आता आज 26 तारखेला तर मुंबईमध्ये सभा होणार होती, वेगवेगळ्या राज्यांमध्ये सभा होणार होत्या. या सगळ्या काळात हे प्रेशर बिल्डअप झालं असतं आणि सरकार नो पॉइंट ऑफ रिटर्न वरती पोहोचलं होतं. त्यामुळे सरकारनं 25 तारखेला दिलेली जी मुदत होती 1 दिवसाची, त्या मुदतीच्या आत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला आणि त्या जागेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच असणारे आणखी एक कार्यकर्ते प्रल्हाद जोशी यांना 6 तासाच्या आत तो शिक्षण मंत्रालयाचा कारभार सोपवला. आता इथं शिक्षण मंत्रालयाच्या बाबतीत संघ नेहमी प्रयत्नशील यासाठी असतो की तिथं बसणारा माणूस हा संघाच्या मुशीतून तयार झालेला किंवा किमान संघाच्या आयडिओलॉजीशी समरस असणारा असायला पाहिजे. याचा फायदा एक असा असतो की जे मुलं शिक्षण घेतात त्यामध्ये हिंदुत्वाचा थोडाफार प्रचार प्रसार व्हायला पाहिजे. अशा प्रकारचं शिक्षण लोकांना दिलं पाहिजे ज्याच्यामधून भारताची संस्कृती, भारताचं जे नॉन मुघल इतिहास आहे हा शिकवला पाहिजे. यासाठी संघ आग्रही असतो आणि यासाठी संघाचा माणूस शिक्षण मंत्रालयात असणं पाहिजे, यासाठी संघ नेहमी प्रयत्नशील असतो आणि ही गोष्ट मग केली गेली काल रात्री आणि प्रल्हाद जोशी त्या ठिकाणी आले. म्हणजे संघाचा आलेला दबाव, नरेंद्र मोदींच्या इमेजला लागलेला धोका आणि त्यानंतर संघानं दिलेला कन्फर्मेशन, या सगळ्या गोष्टी एका वेळेला जुळून आल्यामुळे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला गेला. अर्थातच याचं क्रेडिट दिलं पाहिजे ते CJPला आणि विरोधी पक्षांनी जे प्रेशर बिल्ड केलं लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, त्याच्याशिवाय रस्त्यावर, याच गोष्टींना दिलंच पाहिजे. पण याच्या मागं संघाचा हात होता हे देखील विसरता कामा नये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला काय वाटतं, खरोखर यामध्ये संघाचा हात होता की फक्त जनतेचा रेटा आणि विद्यार्थी जे रस्त्यावर उतरले त्यांच्यामुळे हा राजीनामा झाला? तुमचं जे मत असेल ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.